बुलेटिनची सुरुवात आपण एका ब्रेकिंग बातमीने करतोय तर बातमी आहे कोल्हापूरहून। कोल्हापूरमध्ये रस्त्यावर गुंडांची दहशत वाढलेली पाहायला मिळते। कळंबा परिसरात गुंडांकडून खाद्यपदार्थांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। हातात लोखंडी सळ्या आणि काट्या घेऊन तोडफोड करत या गुंडांनी दहशत माजवली आहे। तर काही दिवसांपूर्वीच फुकट खाद्यपदार्थ खाण्यासाठी गावगुंडांना केलेल्या मारहाणीत बेकरी मालकाचा मृत्यू झाला होता आणि या गावगुंडांमुळे स्थानिक आणि व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, या संपूर्ण प्रकरणावरून कोल्हापुरात पोलिसांची दहशत या पोलिसांचा वचक राहिलेला नाही असंच दिसतं या गावगुंडांसमोर। कोल्हापुरात सध्या फाळकुटदादा आणि गावगुंडांचा उद्रेक आहे तो पाहायला मिळते। चौकामध्ये जाऊन खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या गाड्यांना ते आहेत ते धमकावत आहेत। गाड्या मालकांच्याकडून हप्ते मागत आहेत, फुकटचं जेवण मागत आहेत। अशा पद्धतीची अनेक कृत्य आहेत ते चौकामध्ये होताना पाहायला मिळतात। या गुंडांची इतकी दहशत वाढलेली आहे की सगळे जे व्यापारी आहेत ते सध्या दहशतीखाली असल्याचं पाहायला मिळतात। काही दिवसापूर्वी एका बेकरी चालकाचा सुद्धा यामुळे हे मृत्यू झाला। या गावगुंडाला फुकटचे खाद्यपदार्थ पाहिजे होते, मात्र त्याने दिले नसल्यामुळे त्याला जबर मारहाण केली होती। या मारामारीमध्ये बेकरी चालकाचा मृत्यू झाला होता। हे प्रकरण ताजं असतानाच कळंबा परिसरामध्ये पुन्हा एकदा या गुंडांचा हायदूस आहे तो पाहायला मिळालाय आणि त्यामुळे कुठेतरी पोलिसांचा वचक कमी पडतोय काय अशा पद्धतीची आहे ते कोल्हापूरमध्ये निर्माण झालेले आहे। आता या फाळकुट दादांचे व्हिडिओ समोर आलेले आहेत, त्यामुळे पोलीस त्यांच्यावर आता कडक कारवाई करतात का हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच धन्यवाद ज्ञानेश्वर या सविस्तर माहितीसाठी। आणि